नमस्कार. BMC निरीक्षक लेक्चर सिरीज. आज आपलं नेक्स्ट लेक्चर. काल आपण सेक्शन 191K पर्यंत आलो होतो. आता सिलेबसमध्ये 192 पासून पुढे काही सेक्शन्स एक्सक्लूड केलेले आहेत. मी तुम्हाला कालच दाखवलं होतं. त्यामुळे हा सेक्शन नाही आहे. ऑक्ट्रॉय म्हणजे जकात होता, पण जेव्हापासून GST आलं तेव्हापासून हे ऑक्ट्रॉय बंद झालेलं आहे. ऑक्ट्रॉय काय राहत होतं की ज्या काही गुड्स असतील, काही वस्तू असतील, त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जेव्हा येत होत्या तेव्हा त्यांच्याकडून काहीतरी टॅक्स घेण्यात येत होत्या. आणि त्या वस्तू कशासाठी येत होत्या? त्या एक तर सेलसाठी येत होत्या किंवा कन्झम्पशनसाठी येत होत्या, वापर करण्यासाठी येत होते, है ना. जे काय कन्झ्युमर आहेत त्याचा उपभोग घेत होते किंवा काही विक्रीसाठी माल येत होता. तो जो माल BMCच्या हद्दीत येत होता तर त्याच्यावर टॅक्स लागत होता. आणि तो माल कुठला होता, कुठल्या कुठल्या आर्टिकल्स किंवा कुठल्या कुठल्या गोष्टीवर किती रेट आहे हे शेड्यूल H मध्ये सांगितलेलं होतं. आता हे डिलीट केलेलं आहे कारण की GST आल्यापासून हे डिलीट झालेलं आहे. आता ऑक्ट्रॉय बंद आहे, त्यामुळे आपल्याला पण सिलेबसमधून हे एक्सक्लूड केले. तर 192 नाही आहे, त्यानंतर 193 पण नाही आहे, 194 पण नाही आहे, 195 पण डिलीट केलेलं आहे, म्हणजे सिलेबसमध्ये नाही आहे. सरळ आता सिलेबसमध्ये आहे 196. तर ते बघूया आपण आता. 196 इथून सुरू आहे. सेक्शन 196 BMC ऍक्ट 1888. काय आहे टायटल 196चं? एनी टॅक्स इम्पोजेबल अंडर धिस ऍक्ट मे बी इन्क्रीज बाय वे ऑफ इम्पोजिंग सप्लिमेंटरी टॅक्स. कधी कधी काय होते की कॉर्पोरेशनला वाटलं की आता आपल्याला निधी कमी पडतोय, तर एखाद्या टॅक्स ते त्या वर्षाकरिता वाढून देतात. त्याला आपण म्हणतो सप्लिमेंटरी टॅक्स. किंवा जुने जे टॅक्स आहे त्याचे रेट वाढवून देण्यात येतात. ठीक आहे, त्याचे रेट वाढवण्यात येतील त्या वर्षाकरिता ज्या वर्षी त्यांना गरज भासते निधीची किंवा वाटते कॉर्पोरेशनला की आता कमी पडतोय पैसा, तेव्हा ते वाढवून देतात जुने टॅक्सचे रेट. किंवा नवीन टॅक्स इन्क्लूड करतात, काहीतरी उपकर वेगवेगळ्या नावाने, स्पेस या नावाने, किंवा सप्लिमेंटरी टॅक्स, ऍडिशनल टॅक्सेस इन्क्लूड करतात. ठीक आहे, तर इथे लिहिलेलं आहे की सप्लिमेंटरी टॅक्सेस ऑफिशियल इयर त्याच वर्षासाठी राहील. किंवा ज्या महिन्यात ऍड झाले तिथून पुढे जेवढे महिने राहिले त्यासाठी. समजा आता टॅक्स कलेक्ट करण्याचं काय आहे सिस्टीम BMCची, 1 एप्रिल पासून तर 31 मार्च हा त्यांचा टाइम पिरियड आहे. ठीक आहे, हे फायनान्शियल इयर मध्ये ते टॅक्स कलेक्ट करते BMC, 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे, पण BMC 2 वेळा टॅक्स घेते 6 महिन्याचा. 1 एप्रिल ते 1 ऑक्टोबर, नंतर 1 ऑक्टोबर ते 31 मार्च. बरोबर. पहिले 6 महिने झाल्यावर ऑक्टोबर मध्ये त्यांना कळालं की किंवा त्यांना भासलं असं की आता आपल्याला कमी पडतोय थोडंफार निधी, तर मग ते टॅक्स वाढवून देऊ शकतात. आणि त्यांनी ऑक्टोबर महिन्यात जर टॅक्स वाढवला तर मग ऑक्टोबर पासून तर त्या मार्च महिन्यापर्यंत जेवढं काही ते वर्ष बाकी आहे तेवढ्या कालावधीसाठी. एक तर तुम्ही पूर्ण वर्षासाठी लावू शकता किंवा त्या वर्षात ज्या महिन्यात लावला त्या महिन्यापासून तर 31 मार्च पर्यंत. ठीक आहे, तेवढ्या त्या वर्षभराचा जो काही टाइम पिरियड बाकी होता त्या टाइम पिरियडसाठी तुम्ही लावू शकता. काय आहे सप्लिमेंटरी टॅक्स? एक तर नवीन टॅक्स लावू शकता किंवा जे काही जुने टॅक्स आहेत त्याचे रेट वाढवू शकता. ठीक आहे, रेट वाढवणार. ठीक आहे, इथं अनएक्सपायर्ड पोर्शन म्हणजे काय, जेवढा कालावधी बाकी आहे त्या वर्षातला त्या वर्षासाठी किंवा पूर्ण वर्षासाठी जे काय असेल ते. परत यात सांगितलेलं आहे की ऑक्ट्रॉय मध्ये पण वाढू शकता. आता सध्या ऑक्ट्रॉय डिलीट आहे, पण या सेक्शन मध्ये दिलेलं आहे. ऑक्ट्रॉय मध्ये पण वाढ कशी होऊ शकते? ऑक्ट्रॉय म्हणजे काय, जकात आहे. जकात म्हणजे काय, जो काही मुंबईमध्ये माल येतो त्या मालावर टॅक्स लावणे. समजा असं ठरलं होतं BMCचं की आपण ही लिस्ट आहे शेड्यूल H मधली, त्या लिस्टमध्ये जवळपास 50-60 वस्तू आहेत, आर्टिकल आहेत, त्याच्यावर टॅक्स लागतो, काही गोष्टी टॅक्स लागत नाही. तर ते 50-60 जी वस्तू आहे त्याचा आकडा वाढवून 100 करतील त्या वस्तू, की आता मुंबईत ह्या 50-60 वस्तूवर टॅक्स लागत होता, पण आता अजून आम्ही याचा दायरा वाढवतोय आणि 100 वस्तूंवर टॅक्स लागणार जेव्हा BMCच्या हद्दीत ती वस्तू येणार तेव्हा. किंवा ऑक्ट्रॉयचे रेट वाढवणार, जकातचे रेट वाढवणार. थोडक्यात काय आहे, हे फक्त पैसे वाढवण्यासाठी आहे. ओके.
किंवा जो प्रॉपर्टी टॅक्स आहे त्या प्रॉपर्टी टॅक्सचे पण रेट वाढवण्यात येतील त्या वर्षाकरिता. सप्लिमेंटरी टॅक्सेस हे 196 मध्ये सांगितले. त्यानंतर 197 काय आहे त्याचं टायटल, प्रॉपर्टी टॅक्सेस पेएबल हाफ इयरली इन ऍडव्हान्स. तुम्हाला माहिती आहे बीएमसीने 2010 पासून नवीन कायदा आणला. जेव्हापासून ते कॅपिटल व्हॅल्यूनुसार घ्यायला लागले त्यापासून त्यांनी सांगितलं की आता इथून पुढे वर्ष झाल्यावर टॅक्स द्यायचा असं नाहीये, तुम्हाला 6 महिने आधीच टॅक्स द्यावा लागेल. वर्ष सुरू व्हायच्या 1 एप्रिलला वर्ष सुरू होते, त्याच्या 15 दिवसात तुम्हाला टॅक्स भरायचा आहे पुढच्या 6 महिन्याचा 1 ऑक्टोबर पर्यंत. आणि 1 ऑक्टोबरला जो पुढचे 6 महिने सुरू होतात त्याच्या 15 दिवसात तुम्हाला ऑक्टोबर ते 31 मार्च पर्यंत टॅक्स भरायचा आहे, किंवा तुम्ही एप्रिल महिन्यातच पूर्ण वर्षभराचा टॅक्स भरू शकता. हे तुम्हाला इन ऍडव्हान्स द्यायचा आहे टॅक्स, हे इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, बघा इथे लिहिलेलं आहे प्रॉपर्टी टॅक्सेस पेएबल हाफ इयर इन ऍडव्हान्स, 6 महिने आधीच देऊन टाका. इच ऑफ द प्रॉपर्टी टॅक्सेस शॅल बी पेएबल इन ऍडव्हान्स. ठीक आहे, हाफ इयरली इन्स्टॉलमेंट 2 इन्स्टॉलमेंट असतात समजा 6 महिन्याचं, एक तर 1st डे ऑफ एप्रिल किंवा 1st डे ऑफ ऑक्टोबरला तुम्ही ते टॅक्स जमा करू शकता. आता बघा प्रॉपर्टी टॅक्स मध्ये आपण बघितलं होतं सेक्शन 139A मध्ये प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे फक्त प्रॉपर्टी टॅक्स मध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड होतात. त्यात वॉटर टॅक्स आहे, वॉटर बेनिफिट टॅक्स आहे, सिवरेज टॅक्स आहे, सिवरेज बेनिफिट टॅक्स आहे. त्यानंतर मला वाटते त्यात परत स्ट्रीट पथकर स्ट्रीट हा टॅक्स आहे, एज्युकेशन सेस हा टॅक्स आहे, आणि अदर टॅक्सेस ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे, एकदा परत बघू आपण 139 बघू आर्टिकल 139 सेक्शन. एक मिनिट, 139 म्हणजे तुमची पण एकदा रिव्हिजन झाली पाहिजे आणि तुम्हाला पण कळलं पाहिजे. 134 पर्यंत आलोय, 39 वाचत चला. हे बघा इथं लिहिलेलं आहे 139A मध्ये प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे काय काय इन्क्लूड होते. वॉटर टॅक्स, वॉटर बेनिफिट टॅक्स, सिवरेज टॅक्स, सिवरेज बेनिफिट टॅक्स, जनरल टॅक्स, एज्युकेशन सेस, स्ट्रीट टॅक्स आणि बेटरमेंट चार्जेस सुधारणा कर. ठीक आहे, प्रॉपर्टी टॅक्सची डेफिनेशन जर विचारलं काय काय आहेत एवढ्या गोष्टी इन्क्लूड होतात हे तुम्हाला माहित पाहिजे. आपले जुने व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहेत, नसतील पाहिले तर व्हिडिओ पाहून घ्या आणि स्वतः आपण ऍक्ट वाचत चला. 197 झालं, 198 डिलीट केलेलं आहे. 199 बघूया, ऑक्ट्राय शाल बी पेएबल ऑन डिमांड. आता ऑक्ट्राय नाही राहिलं त्यामुळे 199चं पण काही नाही आहे, पण यात एवढं सांगितलंय की जो काही जकात कर आहे तो जेव्हा बीएमसीला गरज पडेल तेव्हा ते डिमांड करू शकता की तुम्ही ते भरून घ्या पैसा. त्याचं काही नाही आहे. 190 डिलीट आहे, 199चं काम नाही, ऑक्ट्राय बंद झालंय. 200 हा महत्वाचा आहे, सर्व्हिस बिल्स फॉर सर्टन टॅक्सेस. जेव्हा एखादा व्यक्ती आता टॅक्स भरायला जातो बीएमसी मध्ये तर त्याने टॅक्स भरल्यानंतर त्याला ते जे बिल आहे त्याची पावती देणार. ठीक आहे, आणि त्या बिलमध्ये किती पैसे आहेत बाकी हे सगळ्या गोष्टी राहतील. त्यानंतर कुठल्या प्रॉपर्टीसाठी आहे त्या गोष्टी राहतील, किती टॅक्स चार्ज केला ते राहतील, तो जो टॅक्स आहे तो किती कालावधीसाठी आहे तो पिरियड मेन्शन राहील, कुठल्या लोकेशनसाठी आहे, कुठलं प्रिमायसिस आहे, कुठली बिल्डिंग आहे, कुठली इमारत आहे, कुठली जमीन आहे त्यासाठी आहे, त्यामध्ये कुठले कुठले टॅक्स आहेत, डॉगचा पण टॅक्स आहे का ते पण बघतील. ठीक आहे, त्यानंतर तिथं तुम्हाला सांगितलं मी कुठले कुठले टॅक्स इन्क्लूड आहेत ते सांगतील. त्यानंतर कुठल्या टाइम पर्यंत तुम्हाला जर त्या टॅक्स जो पावती आहे त्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की नाही मला याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर कुठल्या टाइम पर्यंत तुम्ही त्याला अपील करू शकता ते सांगितलेलं आहे. अपील केल्यानंतर पुढे काय करायचे प्रोसेस ते पण त्या पावतीमध्येच मेन्शन राहतील. ह्या सर्व गोष्टी इन डिटेल तिथं राहतील. जेव्हा एखादा सर्वसाधारण माणूस टॅक्स भरायला जातो बीएमसी मध्ये, टॅक्स भरल्यानंतर त्याने त्याची इन्स्टॉलमेंट दिल्यानंतर किंवा प्रॉपर्टी टॅक्सचा जो काही त्याने टॅक्स भरल्यानंतर त्याला एक बिल देण्यात येते, त्या बिलमध्ये या सगळ्या गोष्टी राहतात. ठीक आहे, 200 मध्ये सांगितलेलं आहे, काही एवढं वेगळं काही नाही आहे त्याच्यात. एकदा परत वाचून घेऊ आपण 200. वेन एनी प्रॉपर्टी टॅक्स or installment of any tax shall have become due, the commissioner shall with least practicable delay cause to be served upon the person liable. आता एखाद्या पर्सनची जर टॅक्स बाकी असेल लगेच त्याला नोटीस पण पाठवण्यात येणार. नोटीसमध्ये सगळ्या गोष्टी देणार, किती बिल आहे, किती अमाऊंट ड्यू आहे तुमची,
आणि त्या सर्व गोष्टी राहतील. ठीक आहे. त्यानंतर एव्हरी सच बिल शाल स्पेसिफाय, ते मग तुम्हाला मी सांगितलं कुठला पिरियड म्हणजे किती कालावधीसाठी हा टॅक्स आहे, तुम्हाला इन ॲडव्हान्स भरायचा आहे, त्या ॲडव्हान्सचं पण त्यात पिरियड मेन्शन राहील, तुम्ही जे पैसे भरणार आहात ते. त्यानंतर कुठले कुठले टॅक्स इन्क्लूड आहेत ते काय, जे काय मी आता बोललो त्या सर्व गोष्टी राहतील. आता बघणार आपण 200A, सेक्शन 200A. चला नेक्स्ट सेक्शन बघूया. सेक्शन 200A, रिबेट इन रिस्पेक्ट ऑफ ॲडव्हान्स पेमेंट ऑफ टॅक्स. जर कोणी वेळेवर टॅक्स भरत असेल किंवा इन ॲडव्हान्स पैसे भरत असेल तर त्याला काहीतरी डिस्काउंट मिळेल. तुम्ही आता जनरली लाईट बिल बघत असता, एक तारीख दिलेली असते, या तारखेपर्यंत भरलं तर एवढी एवढी रक्कम, या तारखेनंतर भरलं तर तेवढी रक्कम. तसंच आहे, थोडीफार सूट देण्यात येते. जर आधीच त्याने बिल भरलं किंवा जी तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत भरलं तर त्यांना थोडीफार करात सवलत. कारण की जर BMCकडे पैसा इन ॲडव्हान्स जमा होत असेल आणि त्यांना तो यूज करता येत असेल तर वाय नॉट, डिस्काउंट देतीलच. ठीक आहे. पेमेंट ऑफ प्रॉपर्टी टॅक्स. कॉर्पोरेशन मे time to time decide to any person who pays tax before the date specified in the bill, किंवा आधीच एंटायर इयरसाठी टॅक्स भरत असेल इन ॲडव्हान्स, तर मग वेगवेगळे आहेत रिबेट किंवा डिस्काउंट सिस्टीम, ते त्याला देण्यात येतील. ठीक आहे, करात थोडी सवलत मिळेल. पुढे 201, when one bill may be served for several claims. आता बघा, आता एक व्यक्ती आहे, त्याची ही मालमत्ता आहे. ठीक आहे, आणि एकाच ठिकाणी सर्व मालमत्ता आहे, तर त्याला सर्व टॅक्सेस एकाच बिलमध्ये देण्यात येतील आणि ती जी काही लमसम अमाऊंट आहे ती त्याला सांगण्यात येईल. आणि बाकीचे पण जे चार्जेस आहेत, वेगवेगळे चार्जेस, समजा टॅक्स पण आहे प्लस चार्जेस पण आहेत. आपण म्हटलं होतं ना, वॉटर चार्ज आहे, त्यानंतर आपला तो सिवरेज चार्ज आहे, हे सर्व एकाच बिलमध्ये मेन्शन राहील. अशी पण सिस्टीम आहे BMCकडे. ऑल द सम्स ड्यू फॉर इच हाफ इयर फॉर all or any of the property taxes by any one person on account of one and the same property shall be charged to such person in one bill and shall be recoverable from him in lump, provided that nothing herein contained shall affect the liability of such person to pay increased tax to which he may be assessed on account of the said property under section 167. 167 मध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्या प्रॉपर्टीचं असेसमेंट झाल्यानंतर टॅक्स वाढला कमी झाला हे आम्ही नंतर डिसाईड करू, नंतर तुम्हाला फायनल बिल देण्यात येते. अल्टरेशन होत असते. ठीक आहे ना, असेसमेंट बुक जे आहे त्यामध्ये काही अमेंडमेंट अल्टरेशन होते, तर त्यामध्ये जर बदल झाले ते पण तुम्हाला पैसे भरायचे. असं नाही की तुम्ही एकदा तुम्हाला हे जे बिल दिलंय आणि तुम्हाला जी काय सम आहे ती सम एकाच बिलमध्ये सगळ्या तुमच्या प्रॉपर्टीचं दाखवून दिलंय आणि तुम्हाला बिल भरायचं आहे, बट काही चेंजेस झाले असतील तर तुम्ही असं म्हणणार नाही मी आता बिल भरलेलं आहे, आता मी काही थोडाफार जो इन्क्रीज झालाय टॅक्स तो मी भरणार नाही. इन्क्रीज टॅक्स जो आहे तो पण तुम्हाला भरावा लागेल जर इन्क्रीज झाला तरच. आता एक पर्सन आहे, त्याच्या अनेक भागात प्रॉपर्टी आहे, त्याची एक प्रॉपर्टी कोलाबाला आहे, एक प्रॉपर्टी बोरिवलीला आहे, एक प्रॉपर्टी मानखुर्दला आहे, आणि त्या एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या प्रॉपर्टीचं एकच बिल पाहिजे असेल तर ती पण सिस्टीम आहे. इफ एनी वन पर्सन is liable for all or any of the said taxes on account of more properties than one, it shall be competent to the commissioner to charge to such person in one or several bill as he shall think fit several sums payable by him on account of such property. बट तो जो व्यक्ती आहे त्याला जर असं वाटलं की नको मला तुम्ही वेगवेगळेच प्रॉपर्टी बिल द्या, तर तसं पण सुविधा अवेलेबल आहे. ठीक आहे, इथं लिहिलेलं बघा, एक मिनिट.
201 सेक्शन बघतोय, त्यातला सेकंड पॉईंट असा आहे की तुमच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या ठिकाणी असतील, तुम्हाला एकच बिल पाहिजे असेल तर एकच बिल मिळून जाईल. बट तुम्ही म्हटलं की नको, मला वेगवेगळंच बिल पाहिजे, भलेही ती प्रॉपर्टी माझ्या एकट्याच्या नावावर आहे पण मी वेगवेगळं रेकॉर्ड मेंटेन ठेवत असतो, मला बिल वेगवेगळं पाहिजे, तर तुम्ही लेखी नोटीस देऊ शकता आणि तुम्ही सांगू शकता की नको, मला सेव्हरल बिल्स किंवा वेगवेगळे बिलच द्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी. ठीक आहे, या गोष्टी यात सांगितलेल्या आहे. आणि जर एखादी प्रॉपर्टी आहे, इथं पुढे सांगितलेलं आहे सेक्शन 158 मध्ये काय आहे, एक प्रॉपर्टी आहे, एकच बिल्डिंग आहे, बट 3-4 लोकांच्या नावावर आहे, तर मग एकच बिल मिळणार नाहीये तुम्हाला, ते जे नावं आहेत 3-4 लोक त्यांच्या नावावर बिल मिळेल. किंवा तुमची एक प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही एक मजला दुसऱ्याला दिला, दुसरा मजला एखाद्या वेगळ्या व्यक्तीला दिला, तिसरा अजून वेगळ्या व्यक्तीला दिलाय, तर तुम्हाला वेगवेगळं बिल देण्यात येईल, हे इथं सांगितलेलं आहे. मोर दॅन वन बिल. ओके, आय होप सो तुम्हाला हे पण कळालं असेल. तर 201 मध्ये काहीच नाहीये, फक्त जे तुम्हाला बिल आहे ते एकत्रित पाहिजे का वेगवेगळं पाहिजे हे ऑप्शन अवेलेबल आहे. तुमची एकच प्रॉपर्टी आहे, एकाच ठिकाणी आहे आणि तुम्ही इन ॲडव्हान्सच सगळं जमा करताय, पूर्ण वर्षभराचं बिल तुम्हाला एकदाच देण्यात येईल, असं नाही की हाफ इयरचं आता आणि पुढचं हाफ इयरचं नंतर, नाही, एकाच ठिकाणी पूर्ण वर्षभराचं तुम्हाला बिल देण्यात येईल. फक्त ते सांगितलेलं आहे की एक्सक्लुजन आहे की 167 नुसार जर काही वाढ झाली टॅक्समध्ये तर तुम्ही असं म्हणणार नाही मी ऑलरेडी बिल भरले आता मी काही देणार नाही. नाही, वाढ झाली तुम्हाला वाढ पण द्यावं लागेल. आणि तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी असतील तर तुम्हाला वेगवेगळे बिल किंवा एकच बिल पाहिजे, तुमच्या हिशोबानं जसं पाहिजे तसं तुमच्या सोयीस्करनुसार. तुम्हाला वेगवेगळं पाहिजे असेल तुम्ही रिटर्न नोटीस देऊ शकता कमिशनरला आणि वेगवेगळं मागू शकता. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण थोड्या वेळाने बघूया. चला नेक्स्ट सेक्शन बघूया. आपण आलो होतो आता 202 सेक्शन 202 लेवी ऑफ पेनल्टी ऑन अनपेड अमाऊंट ऑफ बिल. आता काय आहे, जर तुम्ही टॅक्स भरला नाही, ठीक आहे, तर टॅक्स भरला नाही तर तिच्यावर तुम्हाला पेनल्टी लागेल. पेनल्टी म्हणजे दंड लागेल. ठीक आहे, टॅक्स कधी भरायचा असतो, ज्या दिवशी तुम्हाला नोटीस आली की आता तुम्हाला टॅक्स भरायचा आहे त्याच्या 3 महिन्याच्या आत टॅक्स भरायचा आहे, विदिन 3 मंथ. ठीक आहे, आणि तो झाला पहिल्या 6 महिन्याचा, म्हणजे 1 एप्रिल ते 1 ऑक्टोबरचा कधी भरायचा आहे, नोटीस आल्यानंतर किंवा टॅक्स एप्रिल महिन्यात पब्लिश झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत. आणि सेकंड हाफ जो आहे म्हणजे 1 ऑक्टोबर ते 31 मार्च पर्यंतचा टॅक्स तो कधी भरायचा आहे, तो पुढच्या 3 महिन्यात 31 डिसेंबर पर्यंत भरायचा आहे. जर तुम्ही हे दोन्ही जे आहेत टाइम लिमिट, त्या टाइम लिमिटमध्ये जर तुम्ही पे नाही केलं तर तुम्हाला मंथली 2% ही जी अमाऊंट आहे त्याच्यावर मंथली 2% यानुसार इंटरेस्ट रेट लागून, व्याज लागून तुम्हाला पेनल्टी भरावं लागेल. ठीक आहे, कळालं. आणि जर तुम्ही आता फॉर एक्झाम्पल ती मंथली 2 महिने मंथली आहे 2%, बट एखाद्या महिन्यात 10 दिवस किंवा 15 दिवस किंवा 20 दिवस झाल्यानंतर तुम्हाला पेनल्टी लागत असेल तर ते उरलेल्या 10 दिवसासाठी 2% कॅल्क्युलेट नाही होणार, तो पूर्ण महिन्यासाठीच कॅल्क्युलेट होईल. तो टॅक्स तो मंथ साठीच राहील. ठीक आहे, तो जो पेनल्टी आहे ते मंथ साठीच राहील पूर्ण 2%. ओके, आणि जोपर्यंत तुम्ही ते फुल अमाऊंट भरत नाही तोपर्यंत तुम्हाला ते टॅक्स लागत राहील. पुढे आता काही लोकांना नाही का त्या पेनल्टीमध्ये सूट देण्यात आली होती, पण 2006चं मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन अमेंडमेंट यानुसार काही लोकांना नाही का थोडंफार सवलत देण्यात आली होती, पण ती 2009 पासून ती बंद झाली. कुठली सवलत होती ती, पेनल्टीमध्ये सवलत होती पण ती बंद झाली. का बंद झाली, कारण की सेक्शन 207A जो आहे हा काढून टाकलाय. बघा 207A 207 हे डिलीट केलंय 2009 मध्ये. तर डिलीट केल्यानंतर ते जे थोडीफार पेनल्टीमध्ये सूट देण्यात येत होती ती पण आता बंद झालेली आहे. आणि तुम्ही जर पेनल्टी त्याच्या आधीच भरली असेल तर वेल अँड गुड, नसेल भरली तर तुम्हाला आता ती कंटिन्यू होईल आणि ती भरायचीच आहे, कुठली सवलत भेटणार नाही, पेनल्टी भरायचीच आहे. ओके, हे एवढं सांगितलेलं आहे 202 मध्ये. हे जास्त डीपमध्ये जायचं काम नाही 202 मध्ये. यात महत्वाच्या गोष्टी काय, हा पॅराग्राफ तर काहीच महत्वाचा नाही आहे, फक्त एवढंच आहे की 3 महिन्याच्या टॅक्स भरावा लागतो.
ते जे 6 महिन्याचा टॅक्स आहे, वर्षातून 2 वेळा टॅक्सची पावती निघते, ते जे 6 महिन्याचा आहे तो 3 महिन्याच्या आत भरायचा आहे नोटीस आल्यानंतर. पुढचे 6 महिने जे ऑक्टोबर ते मार्च ते 31 डिसेंबर पर्यंत भरायचं आहे. हे टाइम लिमिट महत्वाची. आणि मंथली किती % इंटरेस्ट रेटनं तुमच्याकडून व्याज घेण्यात येईल किंवा पेनल्टी घेण्यात येईल, 2%. बस एवढंच. जोपर्यंत तुम्ही भरत नाही तोपर्यंत ते इंटरेस्ट रेट चालूच राहील, एवढंच त्यात सांगितलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट सेक्शन बघूया. थोडाफार माऊसचा प्रॉब्लेम आलेला आहे, तर कुठला काही त्रास होत असेल तर तेवढं ऍडजस्ट करा. चला, सेक्शन 203 डिस्ट्रेस अँड अटॅचमेंट, म्हणजे प्रॉपर्टी अटॅच करायची, डायरेक्ट जप्त करायची प्रॉपर्टी. कधी जर तो माणूस पैसे भरत नाहीये, टॅक्स भरत नाहीये, तर नोटीस पाठवली, पेनल्टी लावली, त्यानंतर वेगवेगळे इंटरेस्ट रेट लावले, दंड लावला, सगळ्या गोष्टी केल्या, त्यानं पेमेंट नाही केलं टॅक्सचं, त्यानंतर त्याने पेनल्टी पण नाही भरली, त्यानंतर ती जे काही इंटरेस्ट होतं ते पण नाही भरलंय, अजून वेगवेगळे जे काय असतील पेनल्टीज त्या सगळं काहीच नाही भरलंय. ठीक आहे. पुन्हा महानगरपालिकेला तोंडच दाखवलं नाही, काय येतं नोटीसला काही उत्तर नाही, काहीच नाही. मग अशा वेळेस रिकव्हरीचं वॉरंट हे डिक्लेअर केलं जाईल. शेड्यूल जे या ऍक्टच्या शेड्यूल जे मध्ये एक नमुना आहे की वॉरंट कसं जाहीर करायचं किंवा वॉरंट कसं पब्लिश करायचं. तसं कमिशनर शेड्यूल जेच्या नुसार वॉरंट पब्लिश करेल आणि त्याची मुव्हेबल किंवा इमुव्हेबल, ठीक आहे, समजते ना, स्थावर मालमत्ता आणि इमुव्हेबल म्हणजे गाडी असेल, काही वेगवेगळे गुड्स असतील त्याचे, तसं हे प्रॉपर्टी त्याची जप्त करण्यात येईल त्या डिफॉल्टरच्या. ठीक आहे. इमुव्हेबल पण आहे आणि गुड्स पण आहेत त्याचे. आणि तो जर व्यक्ती तिथं नसेल, म्हणजे जो मालक आहे तो तिथं नसेल, पण ज्याच्या ताब्यात ती असेल, ऑक्युपायर, होल्डर ऑफ द प्रिमायसेस, ज्याच्या ताब्यात ती असेल, त्याची इमुव्हेबल किंवा मुव्हेबल प्रॉपर्टी जप्त करण्यात येईल आणि ती जप्त करून विकून रिकव्हरी करण्यात येईल. ठीक आहे. पुढे समजा एखादा पर्सन आहे, त्याने पेनल्टी लागलेली आहे, टॅक्स अमाऊंट बाकी आहे, पुढचे वेगवेगळे दंड जे आहेत त्यातलं अर्धी रक्कम भरली, अर्धी बाकी आहे, तरीही वॉरंट डिक्लेअर होईल, वॉरंट पब्लिश होईल शेड्यूल जे नुसार बाय कमिशनर. जे काय असेल दंड असेल ते पूर्ण सम भरायचा आहे. थोडंसं ठेवतो 20% बाकी आहे, 30 बाकी नको, ऑलरेडी टाइम संपलेला आहे. तुम्हाला पूर्ण पेनल्टीची अमाऊंट भरायची विथ इंटरेस्ट बोथ, सगळं भरायचं आहे. थोडंसं बाकी आहे, अर्ध बाकी आहे, तसं चालणार नाही, डायरेक्ट जप्त होऊन जाईल. पुढं मी थोडं फास्ट जातोय कारण की आता आपल्याला थोडा माऊसचा पण प्रॉब्लेम आलाय. जेव्हा ते वॉरंट पब्लिश होते, ते वॉरंट पब्लिश झाल्यावर, ठीक आहे, त्या माणसाला ती प्रॉपर्टी विकता येणार नाही, त्या प्रॉपर्टीचा कुठलाच व्यवहार करता येणार नाहीये. ज्या प्रॉपर्टी बद्दल वॉरंट जे शेड्यूल जे नुसार वॉरंट जाहीर झालेला आहे, त्या प्रॉपर्टीचा कुठलाच व्यवहार करता येणार नाही त्या माणसाला. ना ट्रान्सफर करता येईल, ना चार्जिंग द प्रॉपर्टी, ना कुठलं त्याच्यावर लोन घेता येईल त्या प्रॉपर्टीवर, किंवा ती प्रॉपर्टी गहाण ठेवून काही दुसरं काही कामं करता येणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर वॉरंट जाहीर केल्यावर 21 दिवसाच्या 21 डेजच्या अंदर ती पूर्ण कॉस्ट त्याला भरायची आहे. नाही तर मग निलामी करून रिकव्हर करणारच आहेत. ठीक आहे. एकदा वॉरंट जाहीर झालं की 21 दिवसच आहे. 21 दिवसात पण नाही तोंड दाखवलं तर गेलाच मग. ठीक आहे. पुढे वॉरंट जाहीर केल्यावर कुठलेच व्यवहार करता येत नाही, मग ती प्रॉपर्टी डिफॉल्ट प्रॉपर्टी आहे, फॉल्टी प्रॉपर्टी आहे. तर त्या प्रॉपर्टी बद्दल मग सांगावं लागेल. मग त्या प्रॉपर्टीची एक नोटीस जी आहे, जिथं ती प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीच्या डोअरवर, दरवाजावर, एंट्रन्सवर नोटीस लावण्यात येईल की ही प्रॉपर्टी डिफॉल्ट आहे, कोणी विकत घेऊ नका, कोणते व्यवहार करू नका, बँकेने या प्रॉपर्टी सोबत कुठलं काही गहाण ठेवून लोन देऊ नका, हे सगळ्या गोष्टी बोगस आहेत. ठीक आहे. ही प्रॉपर्टी वॉरंट जाहीर झालेला आहे प्रॉपर्टीवर. त्यानंतर ती जर प्रॉपर्टी शेती असेल किंवा दुसरं काही अशी प्रॉपर्टी असेल की जिच्यातून रेव्हेन्यू जनरेट होतो, स्टेट गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळत असेल, तर त्या स्टेट गव्हर्नमेंटला बी सांगण्यात येईल, स्टेट गव्हर्नमेंटच्या त्या ऑफिसला सांगण्यात येईल, नंतर ऑफिस ऑफ कलेक्टरला बी सांगण्यात येईल, ती नोटीस पाठवण्यात येईल की या प्रॉपर्टी असं असं झालेलं आहे, पुढच्या कुठल्या काही गोष्टी करू नका या प्रॉपर्टी सोबत. ठीक आहे. त्यानंतर हे एवढं करूनही कोण ती प्रॉपर्टी विकत घेतली किंवा तिच्यावर लोन दिलं किंवा काही केलं तर ते सगळे क्लेम झिरो असतील. कमिशनरला ते मान्य राहणार नाही, बीएमसी ते मान्य करणार नाहीये. असं असतानाही नोटीस लावल्यावरही तुम्ही तो व्यवहार केलाय, कुठेतरी पैसे देऊन व्यवहार करून घेतलाय, प्रॉपर्टी ट्रान्सफर केली किंवा कोणातरी विकत घेतली ती प्रॉपर्टी,
तर विकत घेणाऱ्याचं बी नुकसान आहे. तू पैसे देऊनही तुला ती प्रॉपर्टी मिळणार नाही. जेव्हा तू रजिस्ट्रेशनसाठी बीएमसी मध्ये येशील की मी ही प्रॉपर्टी घेतली आता माझ्या नावावर करा, बीएमसी म्हणणार पाहू दे प्रॉपर्टी कोणती, अरे ही प्रॉपर्टी का, ही प्रॉपर्टीचं नोटीस आहे, याच्यावर तो वॉरंट होतं, तू कसं काय विकत घेतलीस, काहीच नाही, तुझे पैसे पण गेले, सगळंच गेलं, ही प्रॉपर्टी झिरो आहे, झिरो. ही प्रॉपर्टी सध्या वॉरंट मध्ये आहे, त्याची निलामी होणार आहे, नंतर आम्ही पाहू काय करायचं. ठीक आहे, विदाऊट परमिशन तुम्ही जर घेऊन राहिले विकत तर संपलाच विषय झाला, असं सांगितलेलं आहे. 204 मध्ये काय सांगितलेलं आहे अजून स्ट्रिक्ट 204 मध्ये, त्याचे जे मुव्हेबल प्रॉपर्टीज आहेत, मुव्हेबल ऍसेट आहेत, त्याची गाडी असेल किंवा त्याच्या अजून काही दुसऱ्या गोष्टी असतील, त्या जिथं कुठं सापडतील त्याचे गुड्स डिफॉल्टरचे, व्हेरेवर फाउंड, तिथून ते अटॅच करण्यात येतील, जप्त करण्यात येईल, हे सांगितलेलं आहे. म्हणजे 204 सेक्शन जो आहे त्याच्यावर टायटल काय आहे, गुड्स ऑफ डिफॉल्टर मे बी डिस्ट्रेंड व्हेरेवर फाउंड, जिथं कुठं सापडशील तिथून जप्त करण्यात येईल, एवढं स्ट्रिक्ट सांगितलेलं आहे. व्हेरेवर फाउंड जप्त करण्यात येईल. ठीक आहे, ज्याच्यावर वॉरंट जारी झालेलं त्या व्यक्तीचं किंवा ज्याच्या ताब्यात आहे त्याच्यावर पण वॉरंट होऊ शकतो ना. जर मालक नसेल आणि ज्याच्या ताब्यात आहे, होल्डर ऑफ द प्रिमायसेस, ताब्यात असून ज्याच्या ताब्यात प्रॉपर्टी आहे त्याच्यावर पण वॉरंट जाहीर होणार आहे. जिथं कुठं सापडणार त्यांचे गुड्स तिथं ते जप्त करण्यात येईल, असं सांगितलेलं आहे 204. आय होप सो कळालं असेल. चला नेक्स्ट सेक्शन बघूया. सेक्शन 205, काय टायटल, इन्व्हेंटरी अँड नोटीस ऑफ डिस्ट्रेस अँड सेल. आता जे काही वॉरंट जाहीर झालाय त्याचे मुव्हेबल प्रॉपर्टी आणि इममुव्हेबल प्रॉपर्टी या सगळ्यांची लिस्ट तयार करण्यात येतील. ठीक आहे, की आता आपल्याला जे जप्त करायचंय, सीज करायचंय, या वॉरंटच्या अंडर जे काही सांगितलं आपण, जे काही सीज करायचंय ते सगळे आयटमचे, सगळे गुड्स आणि ज्या ज्या प्रॉपर्टी आपल्याला विकायचे आहे, एक्झिक्युशन करायचं आहे, म्हणजे मुव्हेबल प्रॉपर्टी असेल, इममुव्हेबल प्रॉपर्टी असेल, या सगळ्यांची लिस्ट तयार करण्यात येतील. ठीक आहे, हे सगळ्यांची लिस्ट तयार करण्यात येणार आणि ते शेड्यूल के नुसार, शेड्यूल के मध्ये सांगितलेलं आहे की त्याचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे नोटीसचा, ते सगळं बनवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, पुढे सांगितलेलं आहे, एक मिनिट, द ऑफिसर चार्ज विथ द एक्झिक्युशन ऑफ वॉरंट ऑफ डिस्ट्रेस इश्यूड अंडर सेक्शन 203 शाल forthwith make an inventory of goods and chattels which he seizes under such warrant and shall at the same time give a notice in the form of schedule K. हा, आणि ती जी लिस्ट बनलेली आम्ही काय काय विकणार आहे काय काय नाही हे सगळं नोटीस शेड्यूल के नुसार, शेड्यूल जे मध्ये आहे वॉरंट, के मध्ये आहे ती, शेड्यूल के मध्ये आहे ती पूर्ण लिस्ट, पूर्ण गुड्सची लिस्ट, म्हणजे मुव्हेबल आणि इममुव्हेबल प्रॉपर्टी आम्ही कुठल्या कुठल्या विकणार आहोत, काय करणार आहोत, ते त्या पर्सनल नोटीस देण्यात येईल. अच्छा, आणि नंतर मग या सगळ्यांचं विक्री होणार, बस एवढं सांगितलेलं 205 मध्ये. म्हणजे ती थोडक्यात लिस्ट बनवणे, काय काय विकायचं आपल्याला त्या माणसाचं. ठीक आहे, कळालं. चला नेक्स्ट सेक्शन बघूया. सेक्शन 206 काय आहे, टायटल सेल. आता वॉरंट जारी केलाय, जप्त केलंय, आता विकायचं आहे. आता आपण शेड्यूल के नुसार एक लिस्ट बनवली, मुव्हेबल इममुव्हेबल प्रॉपर्टीज. ठीक आहे, त्या लिस्टमध्ये तर अशा गोष्टी असतील की ज्या लवकर एक्सपायर होणार आहेत गुड्स. आता बघा, वेअर द प्रॉपर्टी सीज इज सब्जेक्ट टू स्पीडी अँड नॅचरल डिके. डिके म्हणजे नाशवंत, लवकर खराब होत आहेत, असे काही गुड्स असतील त्या लिस्टमध्ये की जे लवकर खराब होणार आहे, तर त्याचा लवकरच लिलाव करून विकून टाकून किंवा ते कुठेतरी विकून त्याचे पैसे घेणे. ठीक आहे, जे काही गोष्टी अशा आहे की ज्याला स्पीड म्हणजे त्याच्यावर लवकर प्रक्रिया करणं गरजेचं आहे, ती जप्त करून फायदा नाहीये कारण की ती खराब होणार आहे, ती आपल्या कस्टडीमध्ये ठेवून काहीच फायदा नाहीये कारण की ती खराब होणार आहे. तर लवकरात लवकर विकून, एक्सीड इट्स व्हॅल्यू, लवकरात लवकर विकून ती त्यातून पैसे रिकव्हर करायचे. ठीक आहे, त्याच्यासाठी त्या माणसाला नोटीस पण पाठवण्यात येईल की आता बाबा हे तुझ्या काही गोष्टी आहेत की ह्या नाशवंत आहेत, खराब होणार आहेत, तर हे गुड्स आम्ही जप्त केलेले आहेत पण आता आम्ही लवकर विकणार आहोत कारण की हे नाशवंत आहेत, तर तू टॅक्स वगैरे सगळं जे काय असेल ते लवकर भरून टाक. ठीक आहे, पुढे आता काही अशा गोष्टी असतील की त्या इममुव्हेबल प्रॉपर्टी आहेत, जागा असेल, बिल्डिंग असेल, ठीक आहे, किंवा काही गुड्स असे असतील की जे खराब होणार नाही, तशा गोष्टी असतील, तर मनपा किंवा कमिशनर नोटीस पाठवणार तर आहेच. ठीक आहे,
फक्त नोटीस पाठवल्यानंतर जो कालावधी आहे 21 दिवसाच्या आत फी भरायची आहे, ते 21 दिवसाची वाट पाहायची आपल्याला. एकदा 21 दिवस झाले त्याशिवाय ती पुढची प्रक्रिया करता येत नाही. पुढची प्रक्रिया कोणती आहे? पब्लिक ऑक्शन, म्हणजे पब्लिकली ओरडून लिलाव करण्यात येईल. लपून गिपून नाही, ओपन सबके सामने लिलाव करण्यात येईल. ठीक आहे, लिलाव करून जे काय असे पैसे ते रिकव्हर करण्यात येतील. ठीक आहे, आणि ते लिलाव करण्यापूर्वी एकदा डिफॉल्टरला परत नोटीस पाठवण्यात येईल की बाबा आता तरी भरून टाक, इथपर्यंत आलो आम्ही प्रोसेस, तुझं जे काय असेल सम अमाऊंट बाकी ड्यू जो बाकी असेल, टॅक्स असेल, पेनाल्टी असेल, ते सगळ्या गोष्टी भरून टाक. ठीक आहे, आता आम्ही पब्लिकली विकणार आहोत. फक्त आपल्याला थोडा वेळ वाट पाहावं लागते. तो जे दिवस आहेत, म्हणजे त्याला जे दिवस दिलेले आहेत कर भरण्यासाठीचा चान्स, तो टाइम पिरियड थांबावा लागेल आपल्याला. त्यानंतर आपण त्याला नोटीस पाठवतो की आम्हाला 21 दिवसाच्या आत भर, नाही तर आम्ही परत जप्त करू. मग आपण ती जप्त करतो. ते 21 दिवस पण होऊ द्यायचे. जप्त केल्यानंतर पण एक फॉर्मॅलिटी असते थोडीफार, की अजून एक लास्ट चान्स म्हणून एक नोटीस पाठवण्यात येते की आता या दिवशी आम्ही लिलाव करणार आहोत. त्या दिवसापर्यंत पण आपण थांबवायची प्रक्रिया आहे. त्या दिवसापर्यंत जरी तो आला नाही, अजूनही तो काहीच रिस्पॉन्स देत नाहीये, तर मग डायरेक्ट लिलाव करून टाकायचा. ठीक आहे, लिलाव केल्यानंतर सरप्लस अमाऊंट, समजा आपला टॅक्स बाकी आहे 1 लाख रुपये आणि प्रॉपर्टी विकल्यावर आपल्याला भेटले 2 लाख रुपये. मग उरलेल्या अमाऊंटचं काय करायचं आहे? आणि तुम्ही जे लिलाव केला त्या प्रोसेससाठी तुमचा खर्च झाला समजा 10-12 हजार रुपये, म्हणजे 1 लाख रुपये तुमचे बाकी होते. त्या प्रोसेससाठी तुमचे 20 हजार खर्च झाला असेल लिलावसाठी. नोटीस द्या, जाहिरात पब्लिश करा, न्यूजपेपरमध्ये द्या, वेगवेगळ्या ठिकाणी नोटीस लावा, लोकांना बोलवा, हे सगळ्या प्रोसेससाठी पैसे गेले असतील, तर ते पैसे प्लस टॅक्सचा जो तुमचा रिकव्हरी अमाऊंट बाकी होती, डिफॉल्ट अमाऊंट, ती अमाऊंट मिळून समजा 1,20,000 तुमचा खर्च झाला. उरलेल्या 80,000चं काय? तर उरलेल्या 80,000 रुपये कॉर्पोरेशनच्या फंडमध्ये जातील ते. ठीक आहे, क्रेडिटेड टू म्युन्सिपल फंड. ते माणसाला ऑफिस भेटणार नाही, ते उरलेले पैसे ऑफिस भेटून नाही, ते जातील म्युन्सिपल फंडमध्ये. पण म्युन्सिपल फंडमध्ये गेल्यानंतर लिलाव झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत ज्या माणसाचं आपण प्रॉपर्टी विकली, तो मालक असेल किंवा तो ज्याच्या ताब्यात होती तो होल्डर, ज्याची कोणाची ती वॉरंट आपण जारी केला होता, वॉरंट पब्लिश केला होता, त्या वॉरंटनुसार जे काही आपण विकलं प्रॉपर्टी, त्यानुसार जे सरप्लस अमाऊंट आपल्याला राहिली आपल्याकडं, म्हणजे प्रॉपर्टी विकून झाल्यावर आपला टॅक्सचे पैसे निघालेत, लिलावचे पैसे निघाले, त्यानंतर जी काही अमाऊंट राहिलेली आहे ती अमाऊंट जाईल म्युन्सिपल फंडमध्ये. त्यानंतर म्युन्सिपल फंडमध्ये गेल्यावर लिलाव झाल्यापासून 1 वर्षाच्या आत रिटर्न अप्लिकेशनने कमिशनरकडे विदिन 1 इयर जर त्या व्यक्तीने अर्ज केला नाही की आता बाबांनो तुम्ही माझं सगळं विकलंय, तुम्हाला पैसे पण भेटलेले आहे, आता जे उरलेले पैसे आहेत ते मला रिटर्न करा, तर मग अशा वेळेस ती सरप्लस अमाऊंट त्या माणसाला रिटर्न करण्यात येईल. पण 1 वर्षाच्या आत जर ते आलं नाही, नोटीस त्याने पाठवली नाही किंवा त्याने अर्ज केला नाही की तुम्ही आता लिलाव केला आहे, पैसे पण भेटले, माझं रिकव्हर पण करून घेतलं टॅक्स, आता उरलेली अमाऊंट मला वापस करा, असं त्यानं अर्ज पण केला नाही 1 वर्षाच्या आत, तर मग ते जे उरलेले पैसे ती प्रॉपर्टी होऊन जाईल कॉर्पोरेशन. पहिले लिलावाचा उरलेला पैसा आपण म्युन्सिपल फंडमध्ये टाकला. खाली शब्द आहे प्रॉपर्टी, फंड वेगळं प्रॉपर्टी वेगळं. तो म्युन्सिपल फंड म्हणजे महानगरपालिकेच्या निधीमध्ये जमा झाला तो पैसा, आणि 1 वर्षापर्यंत तो निधीमध्येच राहणार आहे, कारण की 1 वर्ष चान्स आहे की त्या व्यक्तीने जर अर्ज केला तर आपण ती पैसे वापस करणार आहोत आपण त्याला उरलेले पैसे. पण त्याने अर्ज नाही केला तर निधीमधला तो पैसा मग डायरेक्ट कॉर्पोरेशनचा फंड, कॉर्पोरेशनची प्रॉपर्टी होऊन जाईल. तो कॉर्पोरेशनचा जो काही फंड होता, उरलेला पैसा जो फंडमध्ये जमा होता, तो आता मालमत्ता होऊन जाईल कॉर्पोरेशनची. ठीक आहे, एवढं सांगितलेलं आहे. आता आपण लिलाव करायची नोटीस टाकली, हे केलं, सगळ्या गोष्टी केल्या. एक मिनिट, व्हेअर द सम ड्यू अँड ऑल कॉस्ट ऑफ रिकव्हरी आर पेड बाय डिफॉल्टर बिफोर सेल. लिलाव करण्याच्या पूर्वी जर त्या माणसानं सगळं पैसे भरून टाकले, तर मग ती जी प्रॉपर्टी आपण जप्त केली होती, सीज केली होती, ती त्या माणसाला रिटर्न करण्यात येईल. ठीक आहे, आणि त्या प्रॉपर्टीवर जे काही रेस्ट्रिक्शन लावले होते ते पण रिमूव्ह करण्यात येतील. ठीक आहे, म्हणजे ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येत नाही, ती प्रॉपर्टी बँकेत लोन म्हणून गहाण ठेवता येत नाही, जे काही रिस्ट्रिक्शन होते त्या प्रॉपर्टीवर ते सगळे काढण्यात येतील. पण हे कधी, जर लिलावाच्या तारखेपर्यंत येऊन त्या माणसांचे पैसे भरून टाकले, जे काही त्याच्याकडे पेंडिंग होती अमाऊंट ती सगळी भरली, त्यानं टॅक्स भरला, दंड भरला, पेनल्टी भरली, सगळं भरून टाकलं,
तर मग काय महानगरपालिकेला फक्त पैसेच पाहिजे होते, मग कशाला बिचाराची प्रॉपर्टी घ्यायची, मग त्या माणसाची प्रॉपर्टी वापस करून टाकायची, शॅल बी रिटर्न टू हिम. आणि त्याच्यावर जे काही दावे होते महानगरपालिकेचे ते सगळे काढून टाकण्यात येतील, आणि जे काही रेस्ट्रिक्शन होते ते सगळे काढून टाकण्यात येतील, आणि ती प्रॉपर्टी नॉर्मल होऊन जाईल, ओपन होऊन जाईल टू सेल. त्याला काय करायचं ते करू शकतो मग नंतर. ठीक आहे, म्हणजे ती जनरल नॉर्मल ती प्रॉपर्टी होऊन जाईल, असं यात सांगितलेलं आहे. त्यानंतर तो जो काही सेल करायचा आहे आपल्याला, इमूवेबल प्रॉपर्टीचा जो काही लिलाव करायचा आहे, तो लिलाव कशा पद्धतीने करायचा आहे, कधी करायचा आहे, कुठे करायचा आहे, त्याची अमाऊंट काय ठेवायची आहे, तर ते हे सर्व गोष्टी कमिशनर ठरवणार. ती पद्धत कशी करायची, लिलावाची पद्धत कशी ठेवायची ते कमिशनर ठरवणार, बट विथ द अप्रुव्हल ऑफ स्टँडिंग कमिटी. एवढं सांगितलेलं आहे. ठीक आहे, एक सेकंद, चला बघूया आता सब सेक्शन 6. ठीक आहे, यात काय सांगितलं बघा, आपण बघत होतो सेक्शन 206 यामधलं सब सेक्शन 6. आता लिलावाच्या दरम्यान, ऑक्शनच्या दरम्यान एखाद्याने जी प्रॉपर्टी विकत घेतली, जो कोणी तो प्रॉपर्टी विकत घेईल लिलावाच्या प्रोसेस थ्रू, त्या माणसाला एक सर्टिफिकेट देण्यात येईल, ही प्रॉपर्टी आजपासून तुझी, याच्यावर तुझं नाव आहे. आता मनपाच्या पुस्तकात किंवा रजिस्ट्रेशन त्या नोंदवहीत आम्ही तुझं नाव टाकू, इथून पुढे प्रॉपर्टी तुझी राहील, त्या प्रॉपर्टीचे जे काय असेल टॅक्सेस तुला भरावे लागतील, आणि तो जो आहे जुना मालक ज्याने असे रिकामे धंदे केले, डिफॉल्ट ठेवलंय सगळं, तो पुढे भविष्यात येऊन तुला कुठलीही धमकी देऊ शकत नाही की ही प्रॉपर्टी माझी आहे. तुला त्या सर्टिफिकेटवर सगळ्या गोष्टी त्या सर्टिफिकेटवर इन डिटेल लिहिल्या जाईल की लिलावा थ्रू या माणसाने बीएमसी कडून ही प्रॉपर्टी घेतलेली आहे. कमिशनर इथे सर्व गोष्टी मेन्शन करेल की आता हा जो आहे परचेसर, हा व्यक्ती आहे, या प्रॉपर्टीचा मालक हा आहे, आणि जुना माणसाचा याच्यावर काहीच अधिकार राहिलेले नाही आहेत, आणि त्या प्रॉपर्टीवरचे सर्व जे काय होते रेस्ट्रिक्शन ते आता काढून टाकण्यात आलेले आहे. या नवीन माणसाने जी विकत घेतली लिलाव थ्रू, त्याला आता ही प्रॉपर्टी ॲज अ नॉर्मल म्हणून त्याच्यावरती भेटलेली आहे, आणि 100% त्या माणसाचा त्याच्यावर अधिकार आहे. त्याला काय करायचं तो करील आता पुढे, आणि रेग्युलर आता फक्त टॅक्स भरत राहा, बस. ठीक आहे, ग्रँट हिम सर्टिफिकेट. पुढे 7 मध्ये सांगितलेलं आहे की या लिलावाच्या प्रोसेसमध्ये जे लोक येतात लिलाव लावण्यासाठी ते तर ठीक आहे, पण कॉर्पोरेशन सहभागी होऊ शकते का, तर हो, कॉर्पोरेशनच्या वतीने कमिशनर सहभागी होईल त्या प्रोसेसमध्ये. फक्त त्या कमिशनरला परमिशन घ्यावं लागेल इम्प्रुव्हमेंट कमिटीची. हा आता तुमचा MCQ तयार झालेला आहे. एखादी प्रॉपर्टी लिलाव होत असताना बीएमसी स्वतः त्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकते का, तर हो. बीएमसीच्या वतीने कोण सहभाग होते, कमिशनर. कमिशनरला सहभाग होताना कोणाचे प्रिव्हियस अप्रुव्हल किंवा परमिशन घ्यावं लागते, इम्प्रुव्हमेंट कमिटीची. ठीक आहे. 8 मध्ये सांगितलेलं आहे. या 8व्या सबसेक्शनसाठी मला मराठी ऍक्ट बघावं लागला कारण की कन्फ्युजन होतं. बघा आता, सब्जेक्ट टू द सबसेक्शन 7 कमिशनर भाग घेऊ शकतो, ठीक आहे, पण कॉर्पोरेशनचे बाकीचे ऑफिसर, अन ऑफिसर ऑर अ सर्वंट इन द सर्व्हिस ऑफ कॉर्पोरेशन शॅल डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली परचेस एनी प्रॉपर्टी ॲट सच सेल. आता इथं कुठंच लिहिलं नाहीये हो किंवा नाही, काही समजतच नाही. याच्यानुसार तर हो वाटते, बट मराठीमध्ये बघा, पोट कलम 7च्या अधीनतेने महानगरपालिकेच्या सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा कर्मचाऱ्यास अशा कोणत्याही विक्रीच्या वेळी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही मालमत्ता खरेदी करता येणार नाही. नाही हा शब्द इम्पॉर्टंट आहे. इथं हे नॉट म्हणजे इथं कुठंच नो हा शब्द नव्हता किंवा नॉट हा शब्द नव्हता की कुड नॉट टेक पार्ट इन दिस प्रोसेस, असं कुठे शब्द नव्हता. त्यामुळे लक्षात ठेवा की कॉर्पोरेशनचे जे पण सर्वंट असतील, एम्प्लॉई असतील, ऑफिसर असतील, कर्मचारी असतील, त्यांना या लिलावाच्या प्रोसेसमध्ये भाग घेता येत नाही. ते या प्रॉपर्टीला विकत घेऊ शकत नाही. डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली नाही. इनडायरेक्टली म्हणजे काय, माझ्या वतीने एखादा डमी बसवायचा किंवा नातेवाईकाला बसवायचं, बस रे बाबा, तसं काहीच नाही. आता इन रियालिटी तुम्हाला माहिती आहे, हे ऑलरेडी कर्मचाऱ्यांना माहित असते बीएमसीच्या, ते त्यांच्या दूरच्या नातेवाईकाला सांगून ठेवतात की या दिवशी असं लिलाव होणार आहे, बाकी पब्लिकला माहितच पडत नाही. आपण कुठे एवढ्या नोटीस पाहत असतो गव्हर्नमेंटला काय लागलेलं काय नाही. ते भले पब्लिकली सांगतात पण प्रत्येकांपर्यंत जात नाही ना. कुठली प्रॉपर्टी, एखादी प्राईम प्रॉपर्टी असते, तिचा लिलाव होणार असतो, बीएमसीचे कर्मचारी बरोबर सेटिंग लावतात, आपल्या नातेवाईकाला मित्राला सांगतात की ये बाबा लिलावाच्या प्रोसेसमध्ये भाग घे, अशी किंमत लागणार आहे. जाऊ दे तिकडं, ते इनडायरेक्टली गोष्टी बोलायची नाही आपल्याला काय असेल ते. फक्त ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे की कॉर्पोरेशनचा जो कोणी एम्प्लॉई असेल, सर्वंट असेल, त्याला या लिलावाच्या प्रोसेसमध्ये, ऑप्शनच्या प्रोसेसमध्ये भाग घेता येत नाही. त्याला अशी कुठली प्रॉपर्टी विकत घेता येणार नाही या प्रोसेसमधून.
या सेलमधून कुठली प्रॉपर्टी घेता येणार नाही. पुढे 9 मध्ये सांगितलेलं आहे, या ऑप्शनच्या प्रोसेसमध्ये म्हणजे नोटीस पासून तर ऑप्शनच्या डे पर्यंत कोणी अडथळा करत असेल, ती प्रॉपर्टी आपण जप्त करताना प्रॉपर्टीवर कोणीतरी येऊन दुसरा माणूस किंवा तो मालक अडथळा करत असेल कमिशनरला, बीएमसीला, की माझी प्रॉपर्टी कसं जप्त करताय, किंवा लिलावाची प्रोसेस होऊ देणार नाही, किंवा लिलावाच्या दरम्यान काहीतरी उपद्रव करत असेल, त्रास देत असेल, डिस्टर्ब करत असेल त्या प्रोसेसला, तर अशा वेळेस कमिशनर डायरेक्ट पोलीस ऑफिसरला देऊ शकतात डायरेक्शन, या माणसाला अटक करा, याला एंट्री पासून रोका, त्या प्रॉपर्टीच्या एंट्री पासून पण आणि लिलावाच्या प्रोसेस पासून पण. ठीक आहे, आणि याच्यावर ऍक्शन घ्या, असं 9 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, अडथळा देता येत नाही लिलावाच्या प्रोसेसला. जेव्हा पैसे भरायचे तेव्हा आला नाहीस, आता अडथळा दूर आला लिलावाच्या प्रोसेसमध्ये. त्यानंतर जप्त करायची प्रोसेस चालू आहे, किंवा कमिशनरची प्रोसेस सुरू आहे, बीएमसीची प्रोसेस सुरू आहे, बीएमसी जाऊन नोटीस चिपकवणार त्या प्रॉपर्टीवर की ती लिलाव होणार आहे असं तसं, आणि त्या प्रक्रियेला जर एखादा व्यक्ती डिस्टर्ब करत असेल तर मग पुढचे ऍक्शन घेणारच आहेत कमिशनर. चला नेक्स्ट बघूया. 207 फीज फॉर वॉरंट अँड अटॅचमेंट अँड मेंटेनन्स ऑफ ॲनिमल सीज. हा बीएमसी हुशार आहे. आता वॉरंट जाहीर करायचं आहे, वॉरंट पब्लिश करायचं आहे, त्यासाठी काहीतरी फी लागेल ना, काहीतरी खर्च होतोय, ती फी. त्यानंतर जी अटॅच करायची प्रॉपर्टी जप्त करायची त्याच्या नोटीससाठीची जी फी आहे, जो काय खर्च झालाय ती फी. त्यानंतर जप्त करताना काही प्रॉपर्टी अशी आहे की जे त्यात प्राणी असतील, ते प्राणी पण जप्त करावं लागतात, तर प्राण्यांचं मेंटेनन्ससाठी एका मेंटेनन्स ऑफ ॲनिमल त्याची पण फी, सगळं रिकव्हरी मधून आपण जमा करणार आहोत. फॉर एव्हरी वॉरंट काहीतरी फी लागणार आहे, काहीतरी चार्ज लागणार आहे, तो चार्ज किती असला पाहिजे हे स्टँडिंग कमिटी ठरवणार. ठीक आहे. त्यानंतर जे काही ॲनिमल जप्त केले या कारवाई दरम्यान आणि त्या ॲनिमलचं मेंटेनन्स किती असला पाहिजे, त्या ॲनिमलला ठेवावं लागेल आपल्याला ॲनिमलच्या त्या घरात, किंवा ॲनिमलला मेंटेनन्स आहे रोजचा खर्च, पाणी गिनी चारा जे काय असेल ते, तो खर्च किती असला पाहिजे स्टँडिंग कमिटी ठरवेल. त्यानुसार मेंटेनन्स ऑफ दॅट ॲनिमल. असतात ना काही जप्त करताना पेट्स असतात घरात, मिठ्ठू असेल, कुत्रा असेल, ते सगळं जप्त करण्यात येते. मग मुव्हेबल इमूव्हेबल प्रॉपर्टी सगळं जप्त होणार आहे. त्यानंतर आता ती नोटीस पाठवण्यासाठी किंवा ते ॲनिमल जप्त केले त्याच्या मेंटेनन्ससाठी एक माणूस लागेल. तो जो चपराशी आहे, पिऊन आहे, शिपाई आहे महानगरपालिकेचा, त्याला रोजचा पर डे 50 रुपये खर्च द्यावं लागेल, जो कोणी व्यक्ती त्या कामासाठी लावलेला आहे. त्यानंतर सबसेक्शन 1 मधली फी म्हणजे चार्जेस फॉर वॉरंट, नंतर मेंटेनन्स ऑफ ॲनिमल तो खर्च सबसेक्शन 1 आणि 2 हे सोडून हे वेगळा पैसा आहे जो चपराशीचा रोजचा खर्च आहे, आणि चपराशीला रोज आहे 50 रुपये. हे सगळं मिळून ऑल द फीस चार्ज अंडर दिस सेक्शन शॅल बी इन्क्लूड इन द कॉस्ट ऑफ रिकव्हरी. जेव्हा आपण लिलाव करू, लिलावानंतर जी रिकव्हरी अमाऊंट आहे म्हणजे टॅक्सेस आहे, पेनाल्टी आहे, त्याच्याकडे जेवढी थकबाकी आहे ते पैसे असतील, प्लस हा पैसा पण त्यात ऍड करायचा की आमचा हा खर्च, लिलावाचा खर्च झालाय, नोटीस पाठवायचा खर्च, वॉरंटचा खर्च, तो माणूस ठेवला आम्ही ते मेंटेनन्ससाठी तो खर्च, किंवा ती प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी जप्त केल्यानंतर तिथे एखादा माणूस ठेवावा लागतो, कारण की लक्ष ठेवायला माणूस पाहिजे तिथं, त्या माणसाचा खर्च, हे सगळं रिकव्हर करण्यात येईल लिलाव झाल्यावर. ठीक आहे. पुढे 207 आपण आधीच सांगितलं होतं, हे डिलीट झालेलं आहे. 207 डिलीटेड. 208 काय सांगितलंय, फीज फॉर कॉस्ट ऑफ रिकव्हरी अँड पेनल्टी मे बी रिमिटेड. हा, जर आयुक्ताला असं वाटलं, आयुक्ताचं डिस्क्रिशन आहे, डिस्क्रिशनला मराठीत काय शब्द आहे, आयुक्ताचं डिस्क्रिशन स्वविवेक नुसार, विजडम नुसार, कमिशनरचं डिस्क्रिशन नुसार कमिशनरला असं वाटलं, दयाळू असला बिचारा कमिशनर, की यार आपण जे हे चार्जेस लावलेले आहेत 207 मधले वेगवेगळी फी वगैरे हे ते, ठीक आहे, किंवा 202 नुसार जे पेनल्टी लावलेले आपण त्यामध्ये काही सूट द्यायची का, तर देऊ शकते. आणि 207 मध्ये पण काही सूट होते, पण 207A मध्ये ज्या सूट होत्या, बट 207A डिलीट झालाय. कधी डिलीट झाला, जेव्हा हा लागू झाला मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, तेव्हापासून हे 207 एक्झिस्ट करत नाही, जे काय असेल ते. तर या
3 नुसार जे काही आपण त्याच्यावर चार्जेस लावलेले आहेत, 207 नुसार ते माणसाचा खर्च, अॅनिमलचा मेंटेनन्सचा खर्च, लिलावाचा खर्च, वॉरंटचा खर्च, 202 नुसार जप्तीचा खर्च, सगळ्या गोष्टी या सगळ्या नंतर तुमचं टॅक्सवर 2% मासिक, त्याच्यावर इंटरेस्ट रेट, दंड, पेनाल्टी, हे सर्वांमध्ये काही सूट द्यायची आहे का, तर देऊ शकते कमिशनरच्या इच्छेनुसार, कमिशनरच्या डिस्क्रिशननुसार. एक तर पूर्ण सूट देऊ शकते किंवा पार्ट ऑफ थोडीफार सूट देऊ शकते. ठीक आहे, हे असं सांगितलेलं 208 मध्ये कमिशनरच्या डिस्क्रिप्शननुसार सूट देऊ शकते. दिली तर दिली, नाही तर नाही दिली पेनल्टीवर. 208A सीजर ऑफ व्हेकल म्हणजे व्हेकल जप्त करणे आणि ॲनिमल जप्त करणे. पण ॲनिमलचा टॅक्स भरेला आहे का, ते व्हेकलच्या नंबर प्लेटचा टॅक्स भरलेला आहे का हे बघणे. बट जाऊ द्या ना, हे डिलीटच केलंय थोडा. 208A पण डिलीट केलंय, काहीच वाचायचं काम नाही 208A. तर चला आपण 208A पर्यंत आलो आज. माऊस थोडा प्रॉब्लेम देत होता, त्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब झाला असेल, माझ्या माऊस क्लिकचा आवाज आला असेल तर ते सहन करा. मी लवकर लेक्चर बंद करणार होतो, बट नको. आता आपलं जे चालू आहे सुरळीत रेग्युलरली आपण रोज 1 तासाचे जवळपास व्हिडिओ बनवत आहोत. भलेही ते व्हिडिओ मी लवकरात लवकर किंवा फास्ट घ्यायचा प्रयत्न करतोय, बट तो ऍक्च्युअल कंटेंट 2-2 तासाचा आहे. व्हिडिओ दिसताना 50 मिनिटाचा, 60 मिनिटाचा, 1.5 तासात दिसतो, बट तो ऍक्च्युअली डबलचा कंटेंट आहे, कारण की आपण फास्ट कव्हर करतोय. एक एक गोष्ट मी 10-10 वेळा रिपीट का करत नाही, कारण की आपल्याला हा ऍक्ट लवकरात लवकर संपवायचा आहे. माझे प्रयत्न आहे की दिवाळीपर्यंत हा ऍक्ट आपला जबरदस्त कंप्लीट होऊन जाईल. आणि ऍक्च्युअली खूप मेहनत घेतलेली आहे ऍक्टवर. व्ह्यूज खूप कमी आहे याच्यानुसार, बट एक्झाम झाल्यानंतर बऱ्याच लोकांना पश्चाताप होईल की आपण सर्व व्हिडिओज बघितले होते, फक्त या माणसाचे आपण व्हिडिओ बघितले नाही. पूर्ण आपल्या व्हिडिओमधूनच पेपर राहील याची गॅरंटी आहे. पेपर झाल्यानंतर TCS रिस्पॉन्स शीट देते, IBPS देत नाही, बट TCS देते. कदाचित रिस्पॉन्स शीट दिल्यानंतर मी पूर्ण 50 प्रश्न क्रॉस चेक करणार आहे की आपल्या व्हिडिओमधून जे काही 20-25 लेक्चर होणार आहेत आपल्या या BMC ऍक्टवर, त्यातून किती आलेत. आणि मला गॅरंटी आहे 95% आपल्या व्हिडिओच्या बाहेरचं काही जाणार नाही कंटेंट, कारण की आपण ऍक्टला धरून चालतोय. एक्झॅक्टली जो सिलेबस सांगितलाय त्या सिलेबस मधला आपण गोष्टी सांगतोय. आणि कुठल्याच व्हिडिओमध्ये फालतूची बडबड केलेली नाहीये, दुसरं कुठलं प्रमोशन केलं नाहीये, सरळ आपण ऍक्टवरच येतोय. ठीक आहे, आय होप सो. तुम्ही जे कोणी हे व्हिडिओ बघत असणार तुम्ही लकी आहात. ऍक्च्युअली बाकी ठिकाणी हा कंटेंट पेड आहे, लोक पैसे घेतात, 2-3 हजार रुपये घेत आहेत. आपण हा फ्री मध्ये देतोय यासाठीच की ठीक आहेत. आपले जे सबस्क्रायबर आहेत किंवा आपले टेलिग्राम ग्रुपमध्ये जे मेंबर आहेत त्यांनी बऱ्याच लोकांनी मला रिक्वेस्ट केली होती, मुलींची रिक्वेस्ट आली होती, सर एक चांगली संधी आहे BMC मध्ये, तुम्ही आम्हाला थोडंफार हेल्प म्हणून करा. आपण रेग्युलरली टाकतोय. चालेल. परत दिवाळीच्या शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. अभ्यास सुरूच ठेवा, अभ्यासात खंड येऊ देऊ नका. BMCची एक्झाम कधी पण होईल, आपण रेडीच असलो पाहिजे. आता आपण शेवटचे म्हणजे एकदम 15-20% आता सिलेबस बाकी आहे. 80% सिलेबस झालेला आहे आपला. त्यानंतर मी 1-2 लेक्चर बॉम्बेवर घेणार आहे, मुंबईचं GK. मुंबई GK झालं एकदा लेक्चर की आपलं पूर्ण BMCचं सिलेबस एंड होतो, कारण की तुम्ही मराठी, इंग्लिश आणि CSAT हे तुम्ही स्वतःहून करू शकता. मुंबई GK आणि BMC ऍक्ट हा मी कव्हर करतोय, म्हणजे जवळपास 130 मार्क आपण कव्हर करतोय या व्हिडिओमधून. हे व्हिडिओ बघायचा, इंग्लिशमध्ये ऍक्ट वाचायचा, मराठीत ऍक्ट वाचायचा. अजून राहिलंच काय मग? काही कुठलं बाहेरचं मार्केटचं पुस्तक घ्यायचं काम नाही. खूप एरर असतात त्यात. जर आपण हा बेअर ऍक्ट स्वतः वाचला, एक तर मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये स्वतः वाचा. आता बघा ना, आपल्याला थोडंसं इथे एक डाऊटफुल होता की BMCचे माणसं म्हणजे जे काय एम्प्लॉई किंवा ऑफिसर सहभाग घेऊ शकतात का लिलावमध्ये. इथं मेन्शन नव्हतं बरोबर, आपण मराठीची हेल्प घेतली, इथं सरळ सरळ लिहिलं होतं ते लोक सहभाग घेऊ शकत नाही. 8 मध्ये लिहिलेलं आहे कोणत्याही विक्रीच्या वेळी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सहभाग घेऊ शकत नाही. ठीक आहे, मालमत्ता खरेदी करता येणार नाही, इथं सरळ लिहिलं होतं. असं म्हणून इंग्लिश पण वाचायचं, मराठी पण वाचायचं, म्हणजे चांगली रिव्हिजन होते. काही दिवसांनी आपण याच्यावर प्रश्न पण काढू, पण पहिले आपलं काम जे आहे महत्वाचं ते करा. स्वतःहून BMC 1888 ऍक्ट वाचा, कसे प्रश्न बनवू शकतात या दृष्टिकोनातून तुम्ही वाचा, म्हणजे अजून जास्त कळते. जिथे अडचण आली तिथे व्हिडिओ बघा, व्हिडिओ खाली कमेंट करा. मी या व्हिडिओमधून जे काही आपले लेक्चर सिरीज आहे कुठलाच पॉईंट सोडलेला नाही. चला ठीक आहे, फालतू बडबड करायची नाही आपल्याला. तुमचा पण टाइम महत्वाचा आहे, माझा पण महत्वाचा आहे. चलो बाय बाय, टेक केअर.